8 ते 10 दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर आपल्या गार्डनचं काय झालंय ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान. स्वागत आहे तुमचं टेरेस टू टेबल चॅनल मराठीमध्ये. आज आपण आहोत माझ्या टेरेसवर आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण जे मॉन्सून गार्डनिंग करत होतो आतापर्यंत, जे आपण केलं, छोटे छोटे सॅपलिंग्स आपण जे बनवलेले ते ट्रान्सफर केलेले, ते आता कसे आहेत. कारण की आमच्या इकडे म्हणजे मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या बऱ्याच एरियामध्ये सतत पाऊस पडत होता. म्हणजे 8 ते 10 दिवस झाले सतत पाऊस. ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट असंच चाललेलं सतत. म्हणजे आज सांगायचे की ऑरेंज अलर्ट आहे, परत दुसऱ्या दिवशी सांगायचे की रेड अलर्ट झालेला आहे. म्हणजे एवढा मुसळधार पाऊस होता की आम्हाला टेरेसवर येताही येत नव्हतं. आणि अशा ह्याच्यात जेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही, तर तेव्हा काय होतं, कारण आपण जेव्हा ज्या ग्रो बॅग्स तयार करतो किंवा आपण जेव्हा कुंड्या तयार करतो, आपण तर त्याला भोकं केलेली असतात, ड्रेनेज केलेलं असतं. पण एवढा पाऊस पडल्याने बऱ्याच वेळा रोपं जी आहेत ती कुजून जातात किंवा आपली जी लावलेली भाजी असते ती खराब पण होऊ शकते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या गच्चीत काय परिस्थिती झालेली आहे आणि कुठली रोपं आपली वाचली, कुठली गेली आणि काय आपल्याला परत लावायला लागणार आहे आणि सध्या त्याची परिस्थिती काय आहे. तर चला बघूयात आपण आज व्हिडिओमध्ये की आपल्या पावसामुळे काय काय नुकसान झालंय किंवा काय गोष्टी किती छान वाढलेल्या आहेत, हे आपण सगळं बघूया. चला आता आपण एक एक रोपं बघूयात. ही बघा, ही पापडी आहे. तर पापडी तशी बघायला गेलं तर एकदम चांगली आहे, तिला फार काय नुकसान झालेलं नाहीये आणि ती छान, हे बघा, वाढलेली सुद्धा आहे. पण जर का तुम्ही बघाल ना, तर काय होतं, खूप पाऊस झालाय, ऊन ऊन नाही, सूर्यप्रकाश नाही, काय नाही, वाढ झालेली नाहीये रोपांची फार. ही शिराळी लावलेली, शिराळी सुद्धा येत आहेत आणि वाढली आहेत. म्हणजे फार परिस्थिती इकडे फार वाईट काही नाहीये. तसंच आता ही बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण लावलेली पापडी आहे, व्यवस्थित आहे, ती आता अजून चांगली होईल. पण ऍटलिस्ट त्याच्यात काही आपल्याला नुकसान झालेलं नाहीये. इकडे बघा, काकडी होती, काकडी पण तिने तिचं ठेवलेलं आहे व्यवस्थित जीव धरून. आता हे बघा, हे खराब झाले, हे आपण काढू. हे आता सगळं मी तुम्हाला दाखवते काय काय करायचं ते. पण निदान आपल्याकडे हे रोप व्यवस्थित आहे. मग ह्याच्यामध्ये आम्ही गवार लावलेली, ती अगदी लावली, अगदी छोटी, म्हणजे एवढी जस्ट आलेली आणि त्याच्यानंतर पाऊस पडला त्यामुळे ती साफ झालेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही नाहीये आपल्याकडे. इथे बघा, त्याच वेळेला आम्ही इकडे गिलकी लावलेली, तर गिलकी जी आहेत ती आली आहेत बघा. मोठी नाही झालीत ती फार, कारण की पाऊस होता, ऊन नाही मिळालं त्यांना. हे बघा, पण ऍटलिस्ट आपल्याकडे एवढी रोपं तयार झाली, मला वाटतं 5-6 रोपं तयार झालेली आहेत. तसंच इकडे बघा, आपण दुधी लावलेली, दुधी थोडी थोडी खराब झाली. हे बघा, अशी पानं खराब झाली आहेत त्याची, पण ही पण सर्व्हाइव्ह झाली आहे असं आतापर्यंत दिसतंय. त्यामुळे ह्याला आपण आता थोडंसं पानं वगैरे काढू आणि त्याला वाचवायचा आपण पूर्ण प्रयत्न करू. तसं मला वाटत नाही की ही एकदम लगेच जाईल, पण हिचं एक रोप जे दुसरीकडे तयार करत होतो आम्ही, ते खराब झालेलं आहे. हा आहे तोंडल्याचा वेल, ह्याला काही तसा फार प्रॉब्लेम नाहीये. हा बघा, हा छान आहे. सगळ्यात छान काय झालं असेल तर तो आहे माझा आळू. हे बघा, आळू एकदम मस्त झालाय, कारण की आळूला जास्ती पाणी लागतं आणि छान पाऊस होता, त्यामुळे आळू मस्त झाला. आता जर का 2 दिवस थोडं व्यवस्थित ऊन पण आलं तर आळू मस्तच होईल, एकदम अजून छान मोठी पानं होतील त्याची. तर हा सेक्शन चांगला आहे आपला. आता दुसरीकडे तुम्हाला दाखवते. ही जी आपली अशी रोपं ह्याच्यात होती ना, ग्रो बॅग मध्ये जी लावायची होती, ती थोडीशी खराब झालेली आहेत. पण ती लावल्यावर बघू काय होतं. हे मिरचीचं रोप आहे, हे बघा, ग्रो बॅग्स मध्ये आहेत ते, त्यात आपण ट्रान्सफर करू. ही काकडी आहे, काकडी पण तशी व्यवस्थित आहे. हे बघा, फार डॅमेज काय नाहीये काकडीला. ही कारली आहेत, कारली पण ह्याला ग्रोथ नाहीये पण फार डॅमेज नाहीये. सो मला वाटतं हे पण तसं बरं आहे. हे बघा, जवळून पण तुम्हाला दाखवते. तसंच हे बघा, हे पडवळ आहे. पडवळ जे आहे ते थोडस खराब झालेलं आहे. हे बघा, ही पानं बघा ह्याची. पण मला वाटतं की हे पण सर्व्हाइव्ह करेल, कारण इकडे पुढे जी पानं आली आहेत ती चांगली आलेली आहेत. हे बघा, तर ह्याच्यातनं पण 1-2 तरी आपण वाचवायचा नक्कीच प्रयत्न करू. 2 का 3 आमच्याकडे लावलेली, 3 लावलेली आहेत. एक त्यातलं जरा जास्ती व्यवस्थित आहे. हे बघा,
त्यानंतर हा आपला लाल भोपळा. लाल भोपळ्याला पण थोडंसं डॅमेज झालेलं आहे, त्याची पण पानं वगैरे थोडी खराब झालेली आहेत. पण लाल भोपळा पण माझ्या मते तरी व्यवस्थित सर्व्हाइव्ह होईल, एवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण त्याची ग्रोथ बघा तुम्ही, ग्रोथ किती कमी झालेली आहे. म्हणजे आता ना ह्याच्यापेक्षा ह्याच्या डबल ग्रोथ व्हायला पाहिजे होती, ती एकदमच कमी झालेली आहे. त्यानंतर हा माझा पुदिना, हा एकदमच खराब झाला कारण धो पाऊस होता आणि मला ह्याला खाली नेता नाही आलं, त्यामुळे हा खराब झालेला आहे. त्यानंतर ही आहेत आपली भेंडीची रोपं. भेंडी थोडी खराब झाली आहेत बघा, म्हणजे तुम्ही बघाल तर प्रत्येक रोपाला आपल्याला काही ना काहीतरी डॅमेज दिसतच आहे. आणि त्याची वाढ तर एकदमच म्हणजे थांबलीच आहे, वाढ बिलकुल वाढली नाहीये. ह्याच्यातली भेंडी जरा बरी आहेत, ही बघा, आणि ही पण बघा. पण ग्रोथ बिलकुल नाहीये, कारण की एवढा मुसळधार पाऊस होता की त्याच्यामुळे बिलकुलच ग्रोथ नाहीये. आता जर का थोडं ऊन आलं आणि त्याचबरोबर थोडासा पाऊस पण राहिला ना, म्हणजे 1-2 सरी तरी आल्या पाहिजेत दिवसातनं, तर ते बेनिफिशियल होईल आपल्या प्लांट्ससाठी. आता इकडे बघा, ही आमची पहिलेची मिरची, ती किती खराब झाली आहे बघा. हे मला कापूनच टाकायचं, आता पण ह्याचं कटिंग करणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये. तर हे बघा, दिसतंय हे किती खराब झालंय, हे बघा. तर ह्याचं आता कटिंग करणार आहोत आपण. इकडे काही मिरची चांगली पण आहे, ही व्यवस्थित आहे, पण ह्याचं पण सगळ्याचं आता आपल्याला कटिंग करायचंय. आणि तुम्हाला एक दाखवते मी, ही बघा, ही वांग्याची झाडं दिसत तुम्हाला, ही केवढी मोठी झालीत बघा. तर एक दिवस आम्हाला ना थोडासा वेळ मिळाला, मला आणि आईला. तर आम्ही काय केलं, आम्ही आलेलो गच्चीत पावसामध्ये, तर कारण थोडा पाऊस कमी झालेला, आणि ज्या वेळेस आम्ही गच्चीत आलो तर आम्ही काय बघितलं की ही जी सगळी वांग्याची झाडं आहेत ती सगळी खाली कोलंडली आहेत, सगळी खाली पडलेली. आणि जर का त्या दिवशी आम्ही ती वाचवली नसती, बांधली नसती, तर ती झाडं सगळी साफ गेली असती. कारण की त्याच्यानंतरच्या दिवशी खूप जास्ती वारा सुटला, आणि मग नंतर असे त्यांनी रिपोर्ट द्यायला सुरुवात केली की खूप वारा असणार आहे, खूप पाऊस होणार आहे, तुम्ही घरातून निघू नका वगैरे. तर त्याच्या जस्ट एक दिवस आधी आम्ही ती बांधलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते कशी बांधली आहेत. मी त्यावेळेला व्हिडिओ करू नाही शकले कारण की खूप पाऊस होता आणि इकडे मला व्हिडिओ करायलाही जागा नव्हती. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे झाड आहे, ह्याला असं आम्ही बांधलंय आणि हे असं मागे बांधलंय. आता मागे रॅकवर जायला पण फार जागा नव्हती, मी कशी बेशी गेले आणि हे बघा सगळ्यांना मी असे दोऱ्यांनी बांधून ठेवले. तर हे जर का आम्ही केलं नसतं तर ही सगळी वांग्याची जी झाडं आहेत आपली ती सुद्धा गेली असती. पण वांगी व्यवस्थित राहिली आहेत, तशी काय प्रॉब्लेम नाही. 2-3 दिवसात ती अजून चांगली होतील. हे बघा, थोडं थोडं डॅमेज होणार, पण हे बघा असं ना थोडं होतं, पण ओव्हरऑल ह्याच्यामध्ये काही एवढं नुकसान नाहीये. ओव्हरऑल पूर्ण सगळ्या भाज्या जर का पकडल्या, खूप नुकसान काही झालेलं नाहीये. पण हा, आपण खूप कमी लावतो. शेतकरी जेव्हा खूप लावतात तर त्यांना मे बी एवढं छोटं छोटं नुकसान कळतही नसेल. पण आपण जेव्हा 4-5 लावतो, मग आपण दररोज बघतो की अरे हे किती वाढलं, काय वाढलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतं. त्यामुळे थोडंफार नुकसान झालेलं आहे. पण जेवढा पाऊस पडत होता, एवढा मुसळधार जो पाऊस पडत होता, त्या मनाने मला असं वाटतं की आतापर्यंतची सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. ठीक आहे, थोडंसं काही गोष्टी आपला नीट नाही वाढल्यात किंवा काही थोड्या खराब झाल्यात, पण ज्या रिवाईव्ह करता येतील त्या आपण करूयात. आणि चला आता पहिले ह्याचं कटिंग करूयात. आता मिरचीच्या रोपांचं आई कटिंग करते. आई खूपच खराब झालेत ना मिरच्यांची? हो, नाही खराब झाली, पहिली 2 खराब झालीत, नंतरची बरी आहेत. आपण हे कापून टाकू, बघू परत. पण ही फुटतंय जी का आपली बरी आहेत जरा रोपं, त्यांना पण कटिंग करायलाच लागेल ना, त्यांना कारण पण कटिंग ते करून सगळं घेऊ. पडेल आणि मला वाटतं हे तुटणार आता सगळं आणि तुटेल. हा, आणि मग त्याच्यानंतर त्याला फुलं धरायला पण हा, मला खूप ह्याला बरं फुलं पडेल धरली ना की मग छान होईल ते. आणि आपण त्याला छान सपोर्ट देऊयात, म्हणजे व्यवस्थित होईल. हा, हा, खत वगैरे तर आपण घातलेलं आहे. हा, खत आपण घातलेलं. हा, हा, थोडंसं थोडं. घालू पाहिजे तर. हा, आणि कटिंग केल्यावर थोडं कटिंग घालूया. केल्यावर आता मी हे ना इथपासून कापून टाकते. हा, पण हे माझ्या अंदाजाने ह्याची मुळच खराब झाली आहेत. पण आपण मला वाटतं मग कापून बघूयात. कापून बघू, झाली व्यवस्थित तर ठीक, नाही तर मग आपल्याला पावसामुळे हे त्याची मुळं डिस्कार्ड करायला लागतील. ही ती कुजली आहेत. खूप जास्ती पाऊस खूप झाल्यामुळे. जास्त पाऊस झाला, सतत पाऊस होता.
त्याच्यामुळे एकूण मला वाटतं आपल्याकडे 4 झाडं तरी सुद्धा चांगली आहेत. हा ठीक आहे ना, भरपूर झाली आपल्याला. त्याच्यात पण आपल्याला भरपूर भरपूर मिरच्या मिरची येतील. मिळेल. हो, आणि हो. ती 2 आपण ट्रान्सफर पण करणार आहोत. हो हो, तर ती पण आहेत 2. हा ठीक आहे, नॉट दॅट बिग लॉस. हे काहीतरी एक दिसतंय बरं, बघूया कापून, एखादेच फुटेल. ते थोडं बरं वाटतंय मला, वाटत नाही ते एक दुसरं त्याच्यातलं जे आहे ते साफ गेले असं वाटतंय. पण ह्या बाजूचं हे गेलेलं आहे हा. बहुतेक, आणि इथे एक थोडस आहे, त्याला आपण कापून बघूया. मिरचीची अशी सुद्धा कटिंग करायची होती आम्हाला, पण त्या पावसामुळे डिले झालं, खूप जास्ती डिले झालं. नाहीतर पावसाच्या खरं जस्ट एक थोडा पाऊस आला ना की कटिंग करायचं, खत घालायचं, की मग त्याच्यानंतर छान आपल्याला मिरची फुटते आणि मग भरपूर मिरच्या मिळतात. हे सगळं जून मध्ये झालं असतं ना तर छान झाले असते झाडं, पण जून मध्ये पाऊस नाही आला. हा, त्यामुळे ते जरा प्रॉब्लेम. बघूया आता, एवढं ठेवलंय मी, बघूया काय होतंय. ठीक आहे. आता ही चांगली वाली मिरची आहे ना, हे चांगलं आहे. हा, त्यामुळे फार ह्याला कापायला नाही लागणार. ह्याची आपण वरतून थोड्याशा फांद्या कापून टाकू. हा, मग ट्रिमिंग थोडं करायला, म्हणजे मग ते फुटेल तिकडे आणि ब्रँचिंग चांगलं होईल त्याला. एक मिनिट, हे असे वरचे वरचे काढून टाकलेले आहेत. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, असे वरचे काढून टाकायचे. आता इथे काय होईल, जिकडे आपण कापू ना तिकडे त्यांचं ब्रँचिंग होईल जास्त. बरोबर. आणि मग मिरच्या जास्त लागतील. फुलं आली आहेत काही काही. हो, पण आता ते पण त्याला काही इलाज नाही. आणि ही बघा, हे पूर्णच कापलेलं आहे. हे जे आम्ही म्हंटल ना की खराब झालंय, ते पूर्ण तसं कापलेलं आहे. आता ह्याला कसं फुटतं ते आपण बघूयात. ह्याला फुटू शकतं, ह्यालाही फुटू शकतं असं वाटतंय, म्हणजे फुटेल. जे हिरवे दिसतात ना, ह्याचा थोडासा प्रॉब्लेम वाटतोय, पण तरी आई त्याच्यामध्ये पण हिरवा जे आहे ना ते फुटू शकेल. आणि हे जे हिरवे आहेत ते तर फुटतीलच. हे 2, हे बघ, हे पण मला वाटतं इकडे कापायला लागेल. हा, कापते ना ते, थोडे वाऱ्याने सगळे हल्लेत. आपण फिक्स केल्या पाहिजेत काठ्या. अजून काठ्याला उपाय आपण. ते एवढा सोसाट्याचा वारा, त्यांनी ते फार खराब झाले. आता जी थोडीशी अशी रोपं आहेत की ज्याच्यामध्ये थोडंसं डॅमेज आहे, पानं पिवळी झाली आहेत वगैरे, ती आपल्याला काढायची आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं आता हे वांग्याचं आहे. तर जे खराब पान असतं ना ते काढून टाकायचं. म्हणजे हे आता खूप पाऊस झाला म्हणून असं नाही, कधीही जेव्हा पण आपण लावतो ना भाज्या, तेव्हा आपल्याला जेव्हा त्याची अशी खराब पानं दिसतील तेव्हा ती काढून टाकायची. मग ती कुठल्याही सीझनची भाजी असली तरी सुद्धा. आता मिरच्या कापून झालेल्या आहेत. आई म्हणते की वांगी पण कापायची. का सांगते ती ते तुम्हाला कळेल. हे बघा, दाखवेल ती. हे वांगी ना, हे अशी खराब व्हायला लागलेत. ते पावसामुळे मुळांना जास्त पाणी मिळालं ना, आणि त्यामुळे ही वांगी कुजली ना. हा, त्याच्यामुळे आता हे आहे ते चांगलं. आपण ते कापलं तर मग ते नंतर नीट वाढेल. पण मग आपण आता जी आपल्याकडे सगळी वांगी आहेत त्याची सगळ्यांचं कटिंग करूयात का, असा विचार चाललाय माझा. कळ्या आल्या असतील तरी सुद्धा सगळ्याचं कटिंग केलं ना की मग ते थोडंसं, आता ऊन आणि पाऊस असेल तर त्याच्यामध्ये चांगलं वाढेल. बरं, चालेल. आता पण बघा वारा किती आहे. हे बांधलं नसतं ना तर आता हे सगळं आईच्या अंगावर आलं असतं, एवढा वारा सुटलाय. त्यामुळे ह्यावेळेस जरा पाऊस येत नव्हता, आणि आला तर असा काय आला की बापरे, त्याने सगळंच खराब केलं. त्यामुळे आपण आता कटिंग करूयात. पुढे काय होतंय ते पुढे मी दाखवेनच तुम्हाला. पानं वगैरे जरा खराब व्हायला लागली त्याची. हो, हे बघा, असं सगळं किती कटिंग केलंय बघा. हे बऱ्यापैकी कटिंग करून टाकू आपण. हो हो हो, म्हणजे मग ते ना फुटेल ते चांगलं. शेंडाच आई उडवणार आहे त्याचा. ते बघा, मोठी मोठी झाली चांगली ती झाडं. पण होतील ती फरच फुटतील. आणि उलट छान डौलदार होईल झाड. असं उंच उंच होण्यापेक्षा छान डौलदार होईल. त्यामुळे कटिंग हे पण खूप इम्पॉर्टंट असतं. आपण घाबरतो कटिंग करायला, आपल्याला वाईट वाटतं. आपण कळ्या बघतो आणि मग म्हणतो की अरे नको, आता नको. पण ऍक्च्युली ना कटिंग करायचं असतं झाडांचं. हो, फुल झाडं, फळ झाडं,
भाज्यांचं पण, काही भाज्यांचं हे बघ मी काढलं. हा काढ. हा. नाही ते होणार नाहीये, ते असंही होणार खराब नाही, नीट होणार आहे चांगलं ते. नाही होणार म्हणून मी त्यामुळे काढलं. हा ढीग आपण हम्म. सध्या ठीक आहे, चाललाय तो. त्याच्यामुळे ते कटिंग केलेलंच बरं. बरोबर. ते फुटतात आणि नीट परत. हो फुटतील त्यात. हम्म. तर तुम्ही बघितलं पावसामुळे खूप पण नुकसान झालं नाहीये, पण थोडंफार नुकसान झालंय. इकडे आपण सगळं कटिंग केलेलं आहे, पण अजून आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तसंच तुम्ही जर का तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही त्याला लाईक तर नक्कीच करा, पण हाईप करा. जेव्हा तुम्ही हाईप कराल ना, तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज जे आहेत ते शेअर होतील. आणि आपल्याला लोकांचे जेव्हा कमेंट्स आहेत तेव्हा कळेल की त्यांना अजून काय बघायचं आहे. तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय बघायचं आहे, किंवा तुम्हाला काही क्वेरीज असतील तर. आणि जर का असं झालं की खूप कमेंट्स आहेत, त्यामध्ये काही कमेंट्सला रिप्लाय होत नाही किंवा असं काय होतंय, तर एक सेशन आपण क्वेश्चन अँड आन्सरचा घेऊ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमचे जे कमेंट्स आहेत त्या क्वेश्चन्सचे सगळी उत्तरं तिकडे देईन. त्यामुळे तसंही आपण करू शकतो. तुम्ही मला लिहून पाठवा की तुम्हाला कसे व्हिडिओज बघायला आवडतील. आणि चला आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.